माय बिलिंग ऑफलाईन ॲप नवीन अपडेट आपण अपडेट केलेले आहे त्याच्यामध्ये. जसे की आपण याच्या अगोदर काय बघितलेलं होतं की आपण काय करू शकतो की कच्च्या बिलाचा डेटा आपण ॲड करू शकतो किंवा कच्च्या बिलाचा फोटो आपण ॲड करू शकतो आहे. आता याच्यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट आणलेली आहे की ती म्हणजे आपण काय केलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही सेलवरती येत आहे त्यावेळेस सेलचा तुम्ही डॅशबोर्ड बघताय सेपरेट असा. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की इथून आपण ॲड सेलला येऊ शकतो आहे. ॲड सेलला आल्यानंतर आपण इथे मोबाईल नंबरने त्याच्या डिटेल्स घेऊ शकतो आहे. बिल डेट ड्यू डेट दिलेलं आहे, कस्टमरचं नाव दिलेलं आहे. देन ॲड प्रोडक्टला आल्यानंतर आपण प्रोडक्टचं नाव ॲड करू शकतो आहे. एक्झाम्पल आपण XYZ प्रोडक्टचं नाव आपण घेऊया. गोल्डचं कोणताही आपण प्रोडक्ट घेऊया इथे कॅरेक्ट 91.6. देन HID वॉटेवर आपण इथे टाईप केलेलं आहे. देन रेट 9300 आपण घेतलेला आहे. 1 ग्रॅमचा आपण टाकतो इथे. वेट जे वेट आहे ते आपण टाकू शकतो आहे. लेस वेट जे असेल ते आपण ॲड करू शकतो आहे. क्वांटिटी ॲड करू शकतो या ठिकाणी. तर याच्यानंतर हॉलमार्किंग चार्जेस आपण ॲड करतो आहे ते पर क्वांटिटी वाईज. त्याच्यानंतर अदर चार्जेस आहेत की जे आपले काय आहेत, मजुरी आहे ते आपण ॲड करतो आहे. सेव्ह करूया. ज्यावेळेस आपण हे ॲड करतो आहे त्यावेळेस आपल्याला इथे मल्टिपल प्रोडक्ट आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो या ठिकाणी. तर याच्यानंतर मोड अमाऊंट दिलेली आहे. जर काही मोड कस्टमरने दिलेली असेल तर तीसुद्धा आपण ॲड करू शकतो या ठिकाणी. GST ॲड करू शकतो आहे. त्याच्यानंतर पेड अमाऊंट दिलेली आहे ती ॲड करू शकतो आहे. तर ज्यावेळेस आपण वरती येतो आहे, सपोज आपण इथे मोबाईल नंबर वाईज सर्च करूया आहे. कस्टमरचे डिटेल्स ॲड करून घेतले तिथे. मल्टिपल वेनं आपण कस्टमर काय करू शकतो आहे, ॲड करू शकतो आहे. तर सपोज पेड अमाऊंट वॉटेवर पेड अमाऊंट त्याने काय केलेले आहे, सपोज 7,000 त्याने पेड केलेत आहे तिथे. देन वी सबमिट. ज्यावेळेस आपण सबमिट करतो आहे आय थिंक सो सम एम्प्टी बिल डेट ड्यू डेट आपण सिलेक्ट केलेलं नाही आहे. बिल डेट आणि ड्यू डेट आहे इथे. देन सबमिट. ज्यावेळेस आपण सबमिट करतो आहे कंटिन्यू टू डॅशबोर्ड करूया आपण. आता इथे आल्यानंतर आपण काय करू शकतो आहे, ज्यावेळेस आपण सेलला येतो आहे त्यावेळेस आपण काय करू शकतो, जी बिलाची लिस्ट आहे ती बघू शकतो. जेवढी बिलं आहेत ते बघू शकतो आहे. नावावाईजवरती आपण सर्च करू शकतो आहे. याच्यानंतर ज्यावेळेस मार्क पेडला येतो आहे त्यावेळेस आपण काय करू शकतो की पार्शली जर नंतर त्याने पेमेंट केलं असेल, जे काय पेमेंट केलं असेल ते आपण देऊ शकतो आणि सबमिट करू शकतो आहे. ज्यावेळेस आपण सबमिट करतो आहे सेम पद्धतीने मॅसेजसुद्धा आपण त्याला सेंड करू शकतो इथे. देन बॅकला या आपण इथे. तर इथे आल्यानंतर ज्यावेळेस आपण काय करतो आहे, सेलवरती येऊया. सेलच्या डॅशबोर्डला आलो. ज्यावेळेस आपण क्लिकवरून मॅसेज पाठवू शकतो. व्हॉट्सअपसुद्धा त्याला सेंड करू शकतो आहे जर आपल्याला व्हॉट्सअप पाठवायचं असेल तर. देन व्ह्यूवरती येऊया. आहे ते व्ह्यूला आल्यानंतर आपण बिलाचा डॅशबोर्ड बघतो आहे. आता इथे 3 प्रकारचे बिलं दिले आहेत. एक म्हणजे काय आहे आणि त्याच्या रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असेल, म्हणजेच आपलं सपोज 10,000चं बिल आहे त्याच्या अंडर 2,000 असे त्याने स्टेप बाय स्टेप पेड केले असतील तरी आपल्याला खाली हिस्ट्री दिसते. आता याच्यामध्ये आपण काय केलं आहेत की तुम्ही GST बिल बघू शकता. याच्यामध्ये आपण GST बिल एक बघूया इथे सपोज सॅम्पलला की याच्यामध्ये तुम्ही आपले डिटेल्स दिसतात वरती. तुमच्या ह्याचं नाव असेल, शॉपचं नाव असेल, कस्टमरच्या डिटेल, GST आणि इनवॉइस डिटेल्स आहेत. देन प्रोडक्ट, HID, वेट, ग्रॉस वेट, रेट. देन सेम डिटेल्स तुम्ही इथे देन PDF शेअर करू शकता किंवा त्याला तुम्ही ॲड करू शकता. आता याच्यानंतर डाउनलोडमध्ये विदाऊट GSTचं बिल आहे. सपोज अजून एक बिल आपण इथे प्रोव्हाइड करतो आहे. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की सुरुवातीचं पेमेंट किती होतं, त्याच्यानंतर किती पेड केलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस मल्टिपल ट्रान्झॅक्शन एका बिलाच्या अंडर होतात ते सुद्धा तुम्ही त्याला एक ट्रान्झॅक्शनची रिसिप्ट त्याला पाठवू शकता या ठिकाणी. एक नवीन आपण कन्सेप्ट आता काय केलेली आहे, ॲड केलेली आहे आणि एक सेपरेट डॅशबोर्ड दिलेला आहे. देन ज्यावेळेस आपण कस्टमरवरती जातो आहे त्यावेळेस ज्यावेळेस आपण व्ह्यू कस्टमरला येतो आहे, आलो इथे. इथं आल्यानंतर वैयक्तिक कस्टमरच्या डिटेल्स इथे न्यू सेलवरती आल्यानंतर सेम आपण ह्याच पेजला येऊ शकतो. इथून इझिली कस्टमर आपण काय करू शकतो, सर्च करून येऊ शकतो या ठिकाणी. याच्यानंतर काय आहे की होमला येऊया आपण. इथे स्कीम सिस्टीम आहे म्हणजेच BC सिस्टीम ॲड केलेली आहे. सेम BC सिस्टीमला काय करू शकतो आपण इथे BC ॲड करू शकतो या ठिकाणी. देन याच्यानंतर काय आहे की कॅल्क्युलेटर आहे.
लोनसाठीचा जो कॅल्क्युलेटर इथे काय केलेला आहे दिलेला आहे, तुम्ही इथून काय करू शकता, लोन म्हणजेच सोने तारण सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे. सोने तारणमध्ये आल्यानंतर त्याचा पर्सनल एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे. ॲड लोनला आल्यानंतर तुम्ही काय करू शकता, कस्टमरचे डिटेल्स गेट करू शकता. बिल डेट, ड्यू डेट आहे, प्रोडक्टचं नाव, वेट, प्युअरिटी, तारण अमाऊंट, इंटरेस्ट रेट, रिमार्क आणि त्याचा जो प्रोडक्ट असेल त्याचा फोटो तुम्ही कॅप्चर करून ठेवू शकता. आणि हे टोटल ऑफलाईन आहे, तुमच्या मोबाईलमध्येच फोटो राहतो. टोटल ॲप आपलं ऑफलाईन आहे की ज्यावेळेस तुम्ही काय करता, परत तो पेड करायचा त्यावेळेस त्याला ओल्ड इंटरेस्ट अमाऊंट दिसते. टोटल इंटरेस्ट अमाऊंट, एकूण इंटरेस्ट, सपोज जुने व्हॉटएव्हर इंटरेस्ट झाला असेल आणि त्यातलं तरी थोडासा इंटरेस्ट दिला असेल तर ते ओल्ड इंटरेस्ट अमाऊंटमध्ये दिसतं आहे. जर एकूण सगळा मिळून इंटरेस्ट असेल तो टोटल इंटरेस्टमध्ये दिसतो आहे. जर तो इंटरेस्ट आणि अमाऊंट दोन्ही पेड करणार असेल तर आपण इथे ॲड करू शकतो आणि त्याला रिसिप्टसुद्धा आपण देऊ शकतो आहे. सेम तिथे त्या काय तर रिसिप्ट आहेत त्या तुम्ही शेअर करू शकता किंवा प्रिंट काढू शकता इथे. देन सगळ्यांचे PDF वगैरे काढू शकता. रिपोर्ट आहे, आपण गेल्या वेळेस बघितलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, सेटिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, बॅकअप आणि रिस्टोअर सिस्टम आहे की जी आपली ऑफलाईनला सेव्ह होतं आहे आणि याचे नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला येतात त्याच्यामध्ये.